मूर्तिजापूर येथे इंधन आणि गॅसच्या टंचाईच्या अफवामुळे पेट्रोल पंपावर वाहन चालकांची मोठी गर्दी झाली आहे। मात्र प्रत्यक्षात कोणताही तुटवडा नसल्याचं स्पष्ट झालंय। तर अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली। इंधन आणि गॅसचा साठा संपणार या भीतीने अनेकांनी गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपाकडे धाव घेतली। यामुळे शहरातील विविध पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर काही ठिकाणी गर्दीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान घरगुती गॅसबाबतही अफवा पसरल्याने काही नागरिकांनी अतिरिक्त सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीकडे गर्दी केली। मात्र गॅस वितरकांनी साठा पुरेसा असल्याचं स्पष्ट केलंय। ऑनलाईन बुकिंग नंतर 2 ते 3 दिवसात घरपोच वितरण सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। तशीच पेट्रोल पंप चालकांनी इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचं सांगत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। एकूणच मूर्तिजापुरात अफवांमुळे निर्माण झालेल्या घबराट दिसून येत असली तरी इंधन आणि गॅस पुरवठा सुरळीत असल्याचं प्रशासन आणि वितरकांनी स्पष्ट केले। या बातमीचा आढावा घेतलाय मूर्तिजापूर प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी। मूर्तिजापूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व इंडियन ग्राहकांना असे आवाहन करतो की बुकिंग ही 25 दिवसात येत आहे आणि विनाकारण घाबरून जायचं कारण नाही आहे किंवा आमची बुकिंग होत नाही आहे। बुकिंग बरोबर 1 महिन्यात होत आहे। 25 दिवसात म्हणजे एक महिन्याच्या आतमध्येच तुम्हाला मिळत आहे आणि बुकिंग झाल्यानंतर 5-6 दिवस वेळ लागत आहे। पण शॉर्टेज वगैरे जो विषय आहे तो नाही आहे। म्हणून सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने थोडा धीर धरा आणि प्रत्येकाला सिलेंडर मिळेल। छत्रपती संभाजीनगर येथे पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांची मोठी गर्दी उसळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रामनवमीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा वेगाने पसरली। यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि अनेकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे धाव घेतली। सिडको N7 परिसरातील पेट्रोल पंपावर विशेषतः मोठी गर्दी झाली, तर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली। दरम्यान नेहमी कमी प्रमाणात इंधन भरणारे नागरिकही मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरू लागल्याने साठ्यांवर ताण वाढल्याचं दिसून आले। प्रशासनाने या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट केलंय। तरीही शहरातील सर्व पेट्रोल पंप नियमित सुरू राहणार असून इंधन पुरवठा सुरळीत असल्याचंही सांगण्यात आलंय। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा आणि अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय संभाजीनगर प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। आज तुमच्या पेट्रोल पंपवरती एवढी गर्दी का आहे? काय पेट्रोलचं शॉर्टेज आहे का? पेट्रोल डिझेलचं शॉर्टेज नाही आहे। पेट्रोल डिझेल खूप आहे, परंतु हे लोक जे ते 100 ऐवजी 500, 1000 असं भरू राहिले। म्हणून पेट्रोल जे आमच्याजवळ संपू राहिला। मनमाड डेपोमध्ये खूप पेट्रोल आहे, सर्वांना भेटू राहिलं। मग असे काही शॉर्टेजची काही टंचाई नाही आहे पेट्रोलची, डिझेलची? काहीच नाही। मग हे लोकांची आज एवढी मोठी गर्दी, त्याचं कारण हे लोकांना वाटू राहिला सोशल ये सब जो भी है, ये गर्दी जो कर रहे लोग, ये सोशल मीडिया की वजह से गर्दी हो रही। लोगों ने अफवाह फैला ली है, इसके लिए जो भी है ये गर्दी उसके लिए हो रही है। पेट्रोल डीजल का कोई भी शॉर्टेज नहीं है। पेट्रोल डीजल फुल है, मनमाड की पेट्रोल डीजल सबको आ रहा है। फिर भी ये लोग जो है ये ज़बरदस्ती गर्दी कर रहे हैं। तो अभी आप क्या बोलोगे नागरिकों के, संभाजीनगर के नागरिक क्या बोलेंगे कि पेट्रोल की टंचाई है या नहीं? ये स्टॉक बहुत है। स्टॉक बहुत है। मैं संभाजीनगर के हर वासी से यही कहना चाहूँगा कि भाई जितना लग रहा उतना ही भरो, इसका भरकर रखो मत। उसकी वजह से ये दिक्कत है। आपका नाम? वसीम पाशा, फ़हीम पाशा, राजयोग पेट्रोलियम N7 सिडको। शकता इथे पेट्रोल पंप सिडको N7 राजयोग पेट्रोलियम लांबच लांब रांग आहे, तुम्ही बघू शकता। एवढे वेळ कसले लागले नाही। आज शहरामध्ये अफवांचा पीक आलेला आहे। लोकांना वाटतं पेट्रोल पंप बंद होणार आहे, परंतु असं काही नाही। कलेक्टर साहेबांनी 2 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की कुठलाही तुटवडा नाही, पेट्रोलचा
सिंदखेड तालुक्यातील केशव शिवणी येथील श्रीराम नवमीच्या निमित्त राम जन्म उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे. केशवराज मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर कीर्तन, भजन, प्रवचन आणि महाप्रसाद यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालंय. हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज झगरे, रमेश महाराज जायभाये आणि प्रेमानंद महाराज देशमुख यांच्या कीर्तनांनी सोहळ्याला विशेष रंग चढला. त्यांच्या प्रवचनातून श्रीरामाचा आदर्श जीवनमूल्यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवण्यात आलाय. तर कीर्तनानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. एकूणच केशव शिवणी येथे राम जन्म उत्सव भक्ती, परंपरा आणि सामाजिक सहभागाचा सुंदर संगम ठरत उत्साहात साजरा करण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी सर्वांचं स्वागत करतोय. आज भारत देशामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव अर्थात श्रीरामनवमी या ठिकाणी मोठ्या उत्साहात देशामध्ये साजरी होते. त्याच अनुषंगानं सध्या आपण आहोत मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील श्री क्षेत्र केशव ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघतोय भव्य दिव्य अशी केशवराजाची मूर्ती. आणि या ठिकाणी नुकतंच हरिभक्त परायण प्रेमानंद महाराज देशमुख यांची कीर्तन सेवा संपन्न झाली आणि या ठिकाणी एक महिला कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांचं ह्या पूर्ण महाराष्ट्रात नाव आहे अशा मनीषाताई कदम या ठिकाणी आहेत. देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. मॅडम, सध्या जे देशामध्ये भरकटलेला तरुण आहे, आज तुम्ही तुमचं वय कमी असताना सुद्धा तुमचं एवढं महाराष्ट्रामध्ये नाव झालंय, तर आज तरुणांना तुम्ही या श्रीरामनवमी निमित्त काय संदेश द्याल? आज आपण बघतोय की तरुण पिढी जी आहे आजची, ही तरुण पिढी ही आपण भारताचं भविष्य बघतो. म्हणजे त्या तरुण पिढीच्या हातामध्ये उद्याचं भविष्य कुठेतरी आहे. पण आपली तरुण पिढी ही दुर्दैवाने आपण आज बघतो की व्यसनाच्या विळख्यात असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा चुकीच्या कुठेतरी मार्गाला लागलेली आहे. तर त्या तरुण पिढीने स्वतःच्या भविष्याचा विचार केला पाहिजे. जे देशाचं भविष्य जर त्यांच्या हातात असेल तर आज ती तरुण पिढी कुठेतरी स्वतः स्टेबल पाहिजे. आणि तरुणांनी स्वतः ह्या व्यसनांना असेल किंवा सोशल मीडियाचं जे सुद्धा एक व्यसनच आहे, तर ह्या व्यसनांना कुठेतरी नाही म्हटलं पाहिजे आणि स्वतःचं भविष्य त्यांनी तयार केलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीतून त्यांनी स्वतःला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. ह्या होत्या मनीषाताई कदम आणि त्यांनी तरुणांना आवाहन केलंय की निर्व्यसनी बना आणि स्वतःचं भविष्य स्वतः घडवा. आपल्या सोबत आहेत या केशवराज संस्थांचे विश्वस्त अध्यक्ष वसंतराव भाऊ उदावंत. आपण जो हा श्रीरामनवमी जन्मोत्सव दरवर्षी साजरा करताय, हा कशा पद्धतीने साजरा होतोय? या ठिकाणी सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी येतात आणि गुण्यागोविंदांनी हा अखंड हरिनाम सप्ताह ज्याची ख्याती गेल्या 23 वर्षापासून या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आपण संपन्न करीत असतो. आणि खऱ्या अर्थानं विविधतेने नटलेल्या पारंपरिक सोहळ्यासाठी सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी तो आनंद द्विगुणित करीत असतात. त्या खऱ्या अर्थाने आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी पुनश्च एकदा त्यांचं शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो आणि भाविकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. शेगाव येथे श्रीराम नवमी निमित्त लाखो भाविकांचा भव्य मायंदळी उसळल्याचं पाहायला मिळतंय. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. संत गजानन महाराज मंदिर परिसरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गणगण गणात बोतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने समाधीचं दर्शन घेतलंय. तर मंदिर परिसरात स्वच्छता, शिस्त आणि नियोजन यांचं उत्तम व्यवस्थापन पाहायला मिळाले. पोलीस प्रशासनाकडे कडेकोट बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत ठेवली. तसेच सेवाभावी संस्थांकडून पाणी, अन्नदान आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. व्यावसायिकांनी गर्दीमुळे व्यापारात वाढ झाल्याचं सांगितलंय. तर भाविकांना शेगावला येणं ही परंपरा असल्याची भावना व्यक्त केली आहे. एकूणच शेगावमध्ये रामनवमी निमित्त भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा अनोखा संगम पाहायला मिळालाय. तर संपूर्ण नगरी भक्तिसागरात न्हाऊन निघाल्याचं चित्र दिसून आलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अक्षय मांटे यांनी. नमस्कार.
आता आपल्या न्यूज मराठी 24/7 चॅनलला आपण इथे पोहोचलेलो आहोत शेगाव या ठिकाणी. तर इथले जे सुरक्षा रक्षक आहेत, सर्व कर्मचारी आहेत आपले, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. तर आपल्यासोबत इंगळे साहेब. बघा इंगळे साहेब, किती वर्षापासून आहात तुम्ही इथे? तर 5 वर्ष झाले मला. बरं बरं. कुठले आहात प्रॉपर? पिंपळा राजा. पिंपळा राजा. ओके. आपण मॅडम? शेगाव. बर. आपण? आम्ही प्रॉपर शेगाव. बर. आम्हाला 20 वर्ष झाले इथं. हा. आणि इथं आज रामनवमी असल्या कारणाने हो, बरोबर. आणि महाराजांचा गुरुवार पण आहे, बरोबर. त्यामुळे खूप गर्दी आहे. नक्कीच. त्याकरता आम्ही इथं सेवा देत आहे. किती येते पण मॅडम इथं पब्लिक अंदाजे? अंदाजे जवळजवळ गिनती नाही सांगू शकणार, पण भरपूर पब्लिक येते. ओके. तुम्ही बोलता मॅडम काही लोक किती पब्लिक येते इथे एक अंदाजे? नाही, तुम्ही बोलता काही? तुम्ही ठीक आहे. ओके. हे बघा इंग्रज साहेब, तुम्हाला साधा सांगतो, या ठिकाणी येणारा जो फ्लो असतो गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार 5 ते 7 लाख फ्लो आहे. शेगाव नगरीमध्ये सध्या तुमच्या 5 ते 7 लोकांचा फ्लो आहे. इथे 5 ते 7 लाख लोक येतात आणि MP, राजस्थान, UP वरून सुद्धा भाविक भक्त इथे येतात. जसे शिर्डीला वगैरे येतात तसे आता भाविक भार वाढत आहेत शेगाव संस्थांचे बऱ्यापैकी. तर तुम्ही सुरक्षा रक्षक आहात, ते चांगल्या प्रकारे तुम्ही तुमची भूमिका बजावत आहात. तर त्याच्याबद्दल खूप थँक्यू मनापासून की तुम्ही चांगलं काम बजावत आहात. सुरक्षा रक्षक म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. एवढी पब्लिक जी इथं येते त्यांची सुरक्षा तुम्ही त्यांना पुरवता, तर त्या सुरक्षेबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. हे आपण बघू शकता या ठिकाणी छोटे छोटे व्यावसायिक आहेत, ते आपलं दुकान इथं थाटलेलं आहे. किती वर्षाच्या बाई आहेत बघू शकता तुम्ही. आई कुठून आला तुम्ही? मी करून आल्या का? किती वर्षापासून आहात इथे तुम्ही? 2-3 वर्ष झाले. बरं बरं. बघा 2-3 वर्षापासून इथे ते दुकान लावतात. आपण आजी, ती कुठली आई? मी अकोल्याची. बरं बरं. या अकोल्याचे आहेत, बघू शकता तुम्ही. इथे बऱ्यापैकी इथे व्यावसायिकांनी व्यवसाय थाटलेला आहे. थोडस पुटगुंजीवर त्यांचं इथं काम चालू आहे. व्यावसायिकांना साधारणतः काहीतरी इकडे साधारणतः व्हिडिओ जे आपण इथं बसलेले लोक आहेत त्यांना काहीतरी व्यवस्था करून देण्यात यावी. बघू शकता तुम्ही इथे काय घेऊन हे व्यक्ती स्वतःची एक छत्री घेऊन उभी आहे. ही बाई छत्री घेऊन उभी आहे, बाकी तर उन्हात उभे आहेत. तर यांना साधारणतः थोडीशी व्यवस्था करून देण्यात यावी. नमस्कार. आज आपण आहोत शेगाव या ठिकाणी. श्री संत गजानन महाराजांचं या ठिकाणी देवस्थान आहे, मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी लोकांची, भाविकांची याकडे इथे भीड लागलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथे भाविक येत आहेत. तर एक एंट्रन्स तुम्ही बघू शकता. श्री संत गजानन महाराज शेगाव या ठिकाणी. न्यूज मराठी 24/7 सोबत अक्षय मांटे पाटील. थँक्यू. छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा भागातील श्रीराम मंदिरात रामनवमी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर राम जन्म उत्सवानिमित्त सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली. अभिषेक, रामरक्षा पाठ, भजन कीर्तन आणि विशेष आरती असं विविध धार्मिक विधी पार पडले. दुपारच्या ठराविक मुहूर्तावर राम जन्म सोहळा साजरा करण्यात आलाय. यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. तर उस्मानपुरा श्रीराम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी होत असून भाविकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतलाय छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24. आपण आज आलो आहे उस्मानपुरातील राम मंदिर येथे. तर जाणून घेऊया भाविक आणि पुजारी यांच्यासोबत यांच्या प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेऊया. काय सांगाल सर, आज राम जन्मभूमी आहे त्याविषयी तुम्ही काय बोलणार? नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. उस्मानपुरा गुरु गोविंद सिंगपुरा येथील हे जे राम मंदिर आहे हे अतिशय पुरातन राम मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर मधील. अच्छा सर, जन्मोत्सवाची धार्मिक परंपरा आणि महत्व काय आहे? आपल्या सर्वांना माहितीच आहे की रामनवमी हा श्री प्रभू रामचंद्राचा जन्म असतो. दुपारी 12 वाजता संपूर्ण भारतभर का पूर्ण विश्वात हा जन्म साजरा केला जातो. अच्छा, आजच्या दिवशी मंदिरात कोणकोणते विशेष विधी केले जातात? आज सकाळी काकडा आरती होते, त्याच्यानंतर अलंकार पूजा होते, रुद्राभिषेक होत असतो, त्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरती होते व संध्याकाळी संध्या आरती होत असते. राम जन्माची वेळ आणि त्याचं धार्मिक महत्व काय काही सांगू शकाल का? पुरातन कालापासून आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले जितके पण विष्णूने अवतार घेतले आहे, जसं कृष्ण अवतार आहे,
राम अवतार आहे, याची एक विशिष्ट आपल्या पुराणात वेळ दिलेली आहे. तसं दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्राचा जन्म झाला असं आपल्या सर्वांची मान्यता आहे आणि तशा अनुषंगाने आपण हा सण साजरा करतो. श्रीराम जीवनातून कोणते आदर्श समाजाने घ्यायला पाहिजे सर? आजच्या काळात भरपूर असे श्री प्रभू रामांचे आपण काय म्हणतो क्वालिटीज म्हणू शकतो जे आपण आत्मसात केले पाहिजे. त्यांचं तुम्ही जर पूर्ण रामायण पाहिलं तर त्यांनी असंख्य आपल्याला आदर्श पुढे ठेवले आहेत. जसं ज्यावेळेस लंकेला आगेकूच करायची तर टीम मॅनेजमेंट, आजच्या आपण आधुनिक काळात टीम मॅनेजमेंट, तू वानर सेनाला घेऊन त्यांनी टीम मॅनेजमेंट दाखवलं. त्याच्यानंतर त्यांनी कुशल नेतृत्व दाखवलं. असे असंख्य आपण मर्यादा पुरुषोत्तम आहेत, आपण त्यांना मानतो. असे असंख्य त्यांचे जे काही गुण आहेत ते आपण आत्मसात नक्कीच केले पाहिजे. सर, हे मंदिर किती दिवसापासून, या वर्षापासून? हे आपलं मंदिर 150 वर्ष अधिक काळापासून इथं आहे. प्रभू श्रीरामाच्या जीवनातून कोणते आदर्श समाजाने घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सध्या काळात जे चालू असलेलं युद्ध वगैरे आहे आणि त्या अनुषंगाने माझी अशी म्हणजे प्रामाणिक आहे की आपल्या भारतवर्षात प्रत्येक जणांनी आता प्रत्येकावर तेल संकट असो किंवा हे असेल त्याच्यात संयम न बाळगू देता आत्मविश्वास स्वतः ठेवून आणि संयमाने हा गोष्ट करा. प्रभू रामचंद्रांनी पूर्ण संयम आणि टीम मॅनेजमेंट, आपण सरकारलाही टीम मॅनेजमेंट सारखं करून या सगळ्या जो आपला अवघड काळ याच्यात आपण सपोर्ट केला पाहिजे. अशा या क्वालिटीज आपण नक्कीच आत्मसात केल्या. आता प्रभू राम चंद्राचा जन्म झाला आज, तर पुराकर वासियाला काय संदेश देणार? मला सर्वांना हे सांगायचं आहे की अयोध्यात राम मंदिर असो किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये असं विविध राम मंदिरापैकी आपलं एक उस्मानपुराचं पुरातन राम मंदिर असो, सर्व बांधवांनी एकत्र येऊन अशा पद्धतीने छान पद्धतीने हे सण साजरे केले पाहिजे आणि पूर्ण जगाला आदर्श प्रभू रामचंद्रांनी जसे आदर्श दिले तसे आदर्श आपण दिला पाहिजे.